तुम्हाला माहिती आहे, पहिली सुरुवात आपण लग्न घर असो किंवा मग वड्या सगळ्या वाळवण्याचे प्रकार असो, वड्यापासून आपण सुरुवात करत असतो. म्हणून आज आम्ही सगळ्यात पहिले वडेच दाखवले. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर सगळ्यात आधी तुम्हाला माझी गुड मॉर्निंग. कामावरून आलेली आहे, आंघोळ केली, नाश्ता केला आणि पहिल्यात म्हणजे वाळवण्यासाठी आपण जे काही बनवतो पदार्थ, तर त्याची सुरुवात कशापासून करतो, तर वड्यांपासून करतो. तर त्याच्याकरता मी आज वड्यांची डाळ रात्री मी एकला गेलेली मार्केटला, तर मी 12:30 वाजता ती डाळ रात्री भिजत टाकली आणि ज्यावेळेस माझी स्वयंपाकवाली आली ना, त्यावेळेस तिला मी चांगल्या प्रकारे धुवून काढायला लावली आणि परत मी आता ती धुतली आणि त्या कोणत्या कोणत्या डाळी आहे, काय काय त्यांना साहित्य लागतं वड्यासाठी, तर ते मी तुम्हाला आता दाखवते. तर चला मग. अर्धा किलो मुगाची डाळ आहे, ही भिजलेली, त्याच्यामुळे आपल्याला तशी वाटते का ही जास्त आहे, पण आमच्या घरात मेंबर कमी असल्यामुळे मी 1.25 किलोचेच सुरुवात 1.25 किलो पासूनच करते. तर 1.25 किलो घ्यायची. तर ही अर्धा किलो मुगाची डाळ आहे, अर्धा किलो मठाची डाळ आहे आणि 1.5 किलोच आपली हरभऱ्याची डाळ आहे. तर या तिन्ही डाळी आपल्याला चांगल्या प्रकारे आपण धुवून घेतल्या आणि या तिन्ही डाळी एकत्र करून आपल्याला त्या दळायच्या आहे. पॉसिबल झालं तर मी मिक्सरमध्ये दळते, जर नाही पॉसिबल झालं तर आमच्या इथं शेजारीच गिरणी आहे, त्या गिरणीतनं दळून आणते. दळून आल्यानंतर त्यात काय 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 मसाला लागतो तो मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हा लसूण आहे, हे अद्रक आहे, ही मूठभर आपली कोथिंबीर आहे, हळद आहे, ही जिरा पावडर आहे आणि ही लवंगी मिरचीची मी पावडर करून घेतलेली आहे आणि हा हिंग आहे. जिरं जर आपण दळलं ना तर ते अख्खं जिरं राहतं, त्याच्यामुळे मी ते जिरं काही त्यात टाकलं नाही. जिरं मस्तपैकी मी कच्चं थोडंसं असं भाजून घेतलं थोडंसं आणि त्याची पावडर बनवली आणि ती पावडर मी तुम्हाला दाखवते. मी सगळं साहित्य बघितलंच असेल. हे एवढं वड्यांचं आहे, तर जेवढं पॉसिबल तेवढं दळेल, नाही तर मग इथेच आहे आमच्याकडे गिरणी, तुम्ही तसंही करू शकता. अजून तुम्हाला सांगायचं आहे, आज तर मी वडे करणारच आहे, ते तर तुम्हाला दाखवतेच आहे, पण आजच मला खारोळ्या पण करायच्या आहे बाजरीच्या. तर त्याच्यासाठी 3 दिवस आपल्याला बाजरी भिजत टाकावं लागते. तर आज माझा पहिला दिवस राहील, तर मी ही 1 किलो बाजरी घेतलेली, ही 1 किलो बाजरी पाण्यात टाकणार दिवसभर. अशी मी 3 दिवस नाही, एक रात्रभर टाकणार आणि ती बांधून ठेवणार. तर मी आज भिजत टाकते आणि काल संध्याकाळी मी बांधून ठेवल्यानंतर उद्या मी तुम्हाला परत दाखवते का तिला किती मोड आलेले आहेत. तर चला मग, ही बाजरी मी तुम्हाला दाखवते. तर मम्मी ह्या बाजरीच्या काय मम्मी खारोळ्या करणार आहे. तळून पण खातात, भाजून पण खातात, तर खूप सुंदर लागतात ह्या. तर मम्मी आत्ताच भिजवणार आहे, कारण की हे 3 दिवसाने होणार आहे, म्हणून मम्मी आता दाखवते तुम्हाला. आणि हे बघा, ही बाजरी 42 रुपये किलोनी मी आणली, एकदम हिरवीगार आणि गावठी बाजरी. ही मी भद्रकालीहून काल आणलेले सगळा किराणा. खूप छान बाजरी आहे. स्वच्छ किती धुवून घ्यायची का मी ती? हो, धुवून आणि भिजत ठेवायची आणि मग संध्याकाळी रुमालात बांधायची, मग ती रात्रभर तिला असे मोड येतील. ओके, चला आता आपण मम्मी कशा प्रकारे धुते ती बघू आपण. तर बघा, ही 2-3 पाण्याने मी धुतली आणि आता हे पाणी यात ठेवलंय. आता हिला मी संध्याकाळपर्यंत अशीच ठेवणार आणि संध्याकाळी मी जायच्या वेळेस तिला काढून आणि मग रुमालामध्ये बांधील. आता ही झाकून ठेवते मी. तर ही आपल्याला आता झाकून ठेवायची आहे. डाळ जे 3 प्रकारच्या डाळी होत्या ना आपल्या, त्या पूर्ण दळून आणल्या आणि आता आपल्याला आलं, लसूण आणि ही कोथिंबीर हिची आपल्याला पेस्ट बनवायची यामध्ये टाकायला. आता ही मी आलं आणि लसूण टाकलाय, नंतर मी कोथिंबीर टाकते, कारण भांड्यामध्ये मावणार नाही एवढी. बघा, आपली आलं लसूणची मस्तपैकी पेस्ट मी बनवली. यात कोथिंबीर जास्त टाकली, गावठी कोथिंबीर होती त्याच्यामुळे मी जास्त टाकलेली. आता पूर्ण मी आता दाखवते तुम्हाला काढून. चिरून पण टाकता ना मी? चिरून पण टाकता, पण मग ते हातामध्ये येतं ना, झाऱ्यामध्ये झारायचे केले तरी ते अडकून जातं, चाळणीमध्ये हाताने केले ते हाताचं अडकून जातं. पाण्याचा वापर नाही करायचा मी? नाही, कोथिंबीरचं येत ना पाणी त्यात, कारण ही वडे झारायला असं पातळ नाही पाहिजे, कारण मग ते व्यवस्थित त्याची शेवासारखे बनत नाही. ही आपली आलं लसूणची पेस्ट
आता ही लाल मिरची आहे आणि लवंगी मिरची आहे, त्याच्यामुळे मी एवढी घेतलेली, थोडी कमी टाकते. जर फिकं वाटलं तर मी नंतर थोडीशी टाकेल घेता अजून. येईल. हां, आणि हे जिरं पावडर आहे, ही हळद आहे, हिंग याच्यात ना हा हिंग टाकला. मीठ आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडं कमी असलेलं बरं, कारण मी कालवल्यानंतर मी थोडंसं खाऊन बघेन का, मग जर कमी असलं तर अजून आपल्याला टाकता येईल. सुगंध फार छान येतोय. हाताला तिखट पण लागतं मम्मी. हो, मिरची ते लावायचं होतं पण काही लावलं नाही, गर्दीमध्ये काही आठवत नाही राहिलं. जो प्लास्टिकचा घात आहे तो टाकून घेतोय आम्ही. टेरेसवर आलोय आम्ही इथे. तेव्हा मम्मी छान खूप ऊन लागतंय. मम्मी डोक्यावर घे ना पदर वगैरे, असं रुमाल घे डोक्यावर, कारण खूप ऊन लागतंय. तर आता मम्मी इथे झारायचे दाखवणार आहे वडे. तर हा प्लास्टिकचा कागद आणि इथे बरंचसं ऊन झालेलं आहे. 10:30-11लाच ऊन लागायला लागतं. तर का मम्मी कशी करते छानपैकी. हे पटकन होता ना मम्मी. हो, वाळल्यानंतर एकदम शेवाची भाजी सारखीच लागतात ते. या किती सुंदर करते मम्मी. हे आता ऊन कडक ऊन आहे ना मम्मी, मस्त सुकते. हो. मम्मी साडी बघ तुझी तिकडे कर. तर हे बघा, हे याची चाळणी, याची काय स्पेशल चाळणी असते का मी. हो. ओके, ही मालेगावहून करून आणलेली. थोडे इकडे इकडे मोकळे मोकळे. हे बघा मम्मी किती छान करते वडे. तुम्हाला माहिती आहे, पहिली सुरुवात आपण लग्न घर असो किंवा मग वडे, सगळ्या वाळवण्याचे प्रकार असो, वड्यापासून आपण सुरुवात करत असतो. म्हणून आज आम्ही सगळ्यात पहिले वडेच दाखवले आणि बऱ्याच वर्षाने करतो आहे. नाही तर मग दीदी थोडेफार देते, कारण की वड्यांची भाजी शक्यतो काही जास्त कोणाला आवडत नाही. पण आज मम्मी इतके छान सुंदर असे टेस्टी केले, तर आता आम्ही मस्त खाऊ. थोडे दीदीला, थोडे मला मम्मी देईल. मम्मीला द्यावं पण लागतं, मग थोडंसं जास्त केले. बरंच ऊन लागते टेरेसवर. जे वडे आहे ते सगळे छान झारून झालेले आहे बघा, एवढे झाले. मी ना साईडने थोडेसे असे दगड ठेवलेले, कारण की ना इकडे खूप हवा येते टेरेसवर, तर सगळं उडू नको जायला नाही का. आता छान असं कडक ऊन आहे, छान हे सुकतील. तर तुम्ही बघू शकता किती छान असे मम्मीनी वडे झारलेले आहे. मस्त वाटतंय बघा, जवळनं दाखवते मी. मस्त झाले, शेवसारखे दिसतात. तर आता मी चालली खाली. तर आता आपलं एवढं पीठ उरलेलं आहे, तर आपल्याला हे तोडून आता करायचे वडे. आता मी पण खाली जाते. थोडेसे टाकून झाले माझे, तर थोडंसं उडवलं मी. एक पाट भर माझे होतील छोटे छोटे, त्याच्याकरता मी ठेवलेलं आहे. आणि त्याचं बेसन पीठ बनवतात डाळीचं मस्तपैकी, कांदा वगैरे टाकून. ते पण दाखवतात, काढून ठेवलं ना मम्मी तू. ते पण आपण थोडं टाकू. तर आता हे मी वडी टाकते मस्तपैकी. मम्मी किती छान लागते, छोटे छोटे छोटे. मम्मी कशी तोडते छान मस्त, छोटे छोटे छोटे. ही छोटी तोडले तर आपल्याला भाजून आपल्याला ठेचता नाही येत, म्हणजे छोटे छोटे छान वाटतं भाजीमध्ये. नंतर जर मोठे झाले तर मग ते भाजायचे, परत ठेचायचे, मग तो थोडासा जाडसरपणा कमी होतो आणि बारीक
मग भाजीमध्ये लवकर शिजतात. मी पण तोडते. हे बघा माझे हात भरले. मी इकडे करते. असेच खारोळे पण करायचे आपल्याला बाजरीच्या, पण ते इतके छोटे नसतात, थोडे मोठे असतात. मोठे असतात ते. हो, आणि ते तळून खूप सुंदर वाटतं खायला बरं का. कुरुम 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 मस्त लागतं खायला. तो थोडंसं आधी बाहेर कावर करून घेत आहे. खूप बाहेर ऊन आहे. आधी घरात काढून घेतो आणि वरती टेरेसवर ठेवून देऊ ना. ऊन किती एवढं उन्हात थोडी आपल्याला बसून राहणार आहे. आणि आमच्या इथे ना टेरेसला असं काही सपोर्ट पण नाही वरतून का चला भाऊ सावली पडेल हे म्हणून ना खूपच ऊन लागला. आता हे झाडात होती ना मम्मी, तर इथे 10-10:30 ऊन स्टार्ट होतं नाही का. 7:30 ऊन इतकं मार्केटमध्ये लागतं, कारण इतकं कडक ऊन आहे ना. यावेळेस उन्हाळा बी तसाच आहे, पावसाळा बी तसंच होता आणि थंडी बी तशीच होती. मी तर 2 स्वेटर, सनकोट, मफलर, आपलं स्कार्फ, टोपी, हँड ग्लोव्ज सगळं घालून जायचं. बरं आहे मी. तर बऱ्याच जणांच्या मला ताईंच्या कमेंट होत्या. मी लग्न आली होती ना राहुरीला, तर मग सांगायचं होतं निशा आमची भेट झाली असते तुझी माझी. पण माझं पण असं एवढं जाण्याचं फिक्स नव्हतं एवढं लांब. पण तुम्हाला माहिती आहे ताई जर मी नसती गेली तर ताई बापरे खूप चिडल्या असत्या. मला जावंच लागलं म्हणून मी काय आधी अनाऊन्समेंट केलं नाही का मी येते. खरंच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे बरं जण मला ताई बोलल्या का आम्ही आलो असतो भेटायला. कोणी म्हणे माझं माहेर आहे. छान वाटलं ऐकून. मुलगी ना शनी शिंगणापूरची होती आणि लग्न राहुरीला होतं. खूप छान लग्न झालं. हॉल छान होता, तो लॉन्स होता, मस्त होता. जेवण वगैरे पण व्यवस्थित होतं. लंच छान असं लग्न संपन्न झालं आणि रिसेप्शन होतं काल, ते मला नाही शूट करता आलं. मी पण एकदम घाईत धावपळीत, मम्मी मी साई हे आम्ही सगळे होतो, पण मग नाही जमलं. तर बघा एक पाट भरून मस्तपैकी झाली आणि हे ठेवले एवढं थोडं डाळीचं पीठ करायला मस्तपैकी कोरडं कांदा वगैरे टाकून कोरडं डाळीचं छान लागतं. त्याचं मस्त लागतं. हे याच्यात मिरच्या ना ठेवायचं याच्यावर लाल का. हां, आखी मिरच्या. तर हे बघा छानपैकी आपले वडे करून झालेले आहे. तर मम्मी म्हणे एक लाल मिरची याच्यामध्ये ठेवायची असते. मम्मी काय काबर ठेवायची. ओके, नजर लागायला नको म्हणून ही आपण मिरची पण ठेवलेली आहे. आता मी हे टेरेसवर ठेवते. मस्त झाले वडे. आता छान असे वडे तयार झालेले आहे आमचे. आता मी टेरेसवर घेऊन जाते. फायनली आपले मस्तपैकी झाले. जे पाटावर टाकले होते ते निशा टेरेसवर ठेवून आलेली. आणि उन्हाळ्यामध्ये हा प्रकार करताच, कधी पावसाळ्यामध्ये भाजीला वगैरे नसतात आपण पटकन दिवशी वडे काढतो, भाजतो आणि सुके बनवतो कांदा टाकून, कधी रशाची भाजी बनवतो. ते साधन सोपी मस्तपैकी रेसिपी आहे. तुम्ही पण करा, थोडीशी करा, अर्धा किलो 1.5 पावशेरचे करा, पण छान लागतात. करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले, काय झाले, तुम्ही कुठून बोलता. मला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मी पण झोपते.